कोकणाचा हजारो वर्षांचा वारसा जपणारी ही प्राचीन मंदिरं तुम्ही बघितली आहेत का? दिवेआगर पहिल्यांदा पाहिलं तर वाटतं हे फक्त आणखीन एक सुंदर कोकणी गाव असेल. पण जसं जसं तुम्ही आत जात राहता तसतसं हे गाव आपले रहस्य उलगडायला लागतं. कारण इथे फक्त समुद्र नाही, इथे आहे श्रद्धा, इतिहास आणि हजारो भावनांचा वारसा. गावाच्या शांत रस्त्यांमधून चालताना अचानक समोर येतं सुवर्ण गणेश मंदिर. हे एक मंदिर ज्याने कधीकाळी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. आणि हा येथील मूर्ती ही पूर्णपणे सोन्याची आहे. आणि मग जाणवतं, दिवेआगर फक्त निसर्गासाठी प्रसिद्ध नाही, तर त्याच्या इतिहासासाठीही ओळखलं जातं. थोडं पुढे गेल्यावर दिसतं रूपनारायण मंदिर. शेकडो वर्ष उभी असलेली ती वास्तू आजही काळाच्या प्रत्येक वादळाला शांतपणे सामोरी जाते. आणि शेवटी उत्तरेश्वर मंदिर, जिथे ना गर्दीचा आवाज असतो, ना शहराचा गोंधळ, फक्त घंटांचा नाद आणि मनाला मिळणारी शांतता. सूर्य मावळताना दिवेआगरचं प्रत्येक मंदिर जणू स्वतःची एक कथा सांगायला लागतं. आणि मग जाणवतं, काही ठिकाणं डोळ्यांना नाही, थेट मनाला स्पर्श करून जातात. कमेंटमध्ये नक्की सांगा, यापैकी कोणतं मंदिर तुमच्या मनाला सर्वात खोलवर जाऊन भिडलं. आणि अशाच सिनेमॅटिक मराठी स्टोरीज, कोकणच्या वाईब आणि गूज बम्प्स मोमेंटसाठी फॉलो करायला विसरू नका.